Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. या पूर्ण सिरीज मध्ये आपण टेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. सो सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स यामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर ही प्रॅक्टिस सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर कोणताही वेळ न घालवता आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50-50 सेंटेन्स बघणार आहोत. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की कधी इट वापरायचं, कधी एट वापरायचं, विल इट कधी वापरायचं. सो इथे मी तुम्हाला प्रॉपर डिफाईन करून सांगणार आहे की तो तिघांमध्ये डिफरन्स काय आहे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मध्ये. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर क्लिअरिटी येईल. इथे तुम्हाला 3 सेक्शन्स दिसत आहेत. पहिलं जे सेक्शन आहे ते आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरं आहे सिंपल पास्ट टेन्स आणि तिसरं आहे सिंपल फ्युचर टेन्स. तर आपण एक एक करून समजून घेऊया. आय ईट आय ईट अन ऍपल म्हणजे मी सफरचंद खातो. आय एट अन ऍपल म्हणजे मी सफरचंद खाल्ले. ओके, म्हणजे खाण्याची क्रिया ऑलरेडी झालेली आहे. तेव्हा आपण ईटच्या ठिकाणी एट लावायचं आहे. तुम्ही बघू शकतात की एक्झाम्पल म्हणजे सेंटेन्स मध्ये काहीही चेंज नाहीये, फक्त ईटच्या ठिकाणी एट केलं आहे. तर पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो. आणि जेव्हा आपण म्हणणार आय विल ईट अन ऍपल, याचा अर्थ होतो मी सफरचंद खाईल. सो जेव्हा तुम्हाला प्रेझेंट मध्ये बोलायचं असतं की मी सफरचंद खातो, मी पुस्तकं वाचतो, मी फुटबॉल खेळतो, तेव्हा आपल्याला नेहमी वर्बचं फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे सिंपल प्रेझेंट मध्ये, राईट. आणि याचा नियम आहे की जेव्हा वाक्यामध्ये ही, शी, इट हे सब्जेक्ट असतात तेव्हा तुम्हाला त्या वर्बला एस किंवा ईएस लावायचं असतं, राईट. आणि सिंपल पास्ट मध्ये आपला रूल आहे की सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म लावायचं असतं. कोणताही सब्जेक्ट असो, तुम्हाला वर्बचं सेकंड फॉर्मच याच्यात लावायचं असतं आणि नंतर ऑब्जेक्ट. ओके. आणि फ्युचर टेन्सचा हा रूल आहे सिंपल फ्युचर टेन्सचा की सब्जेक्ट नंतर तुम्हाला विल प्लस वर्ब लावायचं आहे, राईट. तर बघा, जेव्हा तुम्ही म्हणतात की मी सफरचंद खातो, तेव्हा तुम्ही म्हणणार आय ईट अन ऍपल. जेव्हा तुम्हाला म्हणायचं असेल की मी सफरचंद खाल्ले, तेव्हा तुम्ही म्हणाल आय ईट अन ऍपल. आणि जेव्हा तुम्हाला म्हणायचं असेल की मी सफरचंद खाईल, तेव्हा तुम्ही म्हणणार आय विल ईट अन ऍपल. ओके. येस. नाव लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. ती पुस्तक वाचते. शी रीड्स अ बुक. ती एक ती पुस्तक तिने वाचलं. ओके, तिने एक पुस्तक वाचलं. शी रीड अ बुक. ती एक पुस्तक वाचेल. शी विल रीड अ बुक. राईट. सो असे तुम्ही सुद्धा सेंटेन्स ट्राय करा म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल. नेक्स्ट, ते फुटबॉल खेळतात. ते प्ले फुटबॉल. ते फुटबॉल खेळले. ते प्लेड फुटबॉल. ते फुटबॉल खेळतील. दे विल प्ले फुटबॉल. ओके. येस. नेक्स्ट, तो चांगले गाणे गातो. ही सिंग्स वेल. ओके, इथे सिंग्स का केला आहे आपण, कारण की सब्जेक्ट ही आहे म्हणून इथे वर्बला एस लागलेला आहे. ही सॅंग वेल. तो चांगले गाणे गायला. ओके, म्हणजे गाणं ऑलरेडी झालेलं आहे. तो चांगलं गाणं गाऊ शकेल किंवा तो चांगलं गाणं गाईल. ही विल सिंग वेल. नेक्स्ट, द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेकडून उगवतो. द सन रोज इन द ईस्ट. सूर्य पूर्वेकडून उगवला. ठीक आहे. सो राईजचा भूतकाळ काय आहे, रोज. द सन विल राईज इन द ईस्ट. सूर्य पूर्वेकडून उगवेल. कम ऑन, राईट डाऊन 3 सेंटेन्स युजिंग दिस वर्ब गो. आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो.
आय वेंट टू स्कूल, मी शाळेला गेलो. आय विल गो टू स्कूल, मी शाळेला जाईल. ओके. आता मी ऑफिसला जातो, मी ऑफिसला गेलो आणि मी ऑफिसला जाईल, याचं सेंटेन्स काय होईल मला कमेंट करून सांगा. कम ऑन गाईज, तुम्ही जेवढे स्वतः जास्त सेंटेन्स बनवाल तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर सेंटेन्स करा आणि कमेंट मध्ये लिहा. शी ड्रिंक्स कॉफी, ती कॉफी पिते. शी ड्रँक कॉफी, ती कॉफी प्यायली. शी विल ड्रिंक कॉफी, ती कॉफी पिऊ शकेल किंवा ती कॉफी पिईल. नेक्स्ट, ते वॉच टीव्ही, ते टीव्ही पाहतात. ते वॉच टीव्ही, त्यांनी टीव्ही पाहिला. दे विल वॉच टीव्ही, ते टीव्ही पाहतील. नेक्स्ट, ही वर्क्स हार्ड, तो मेहनत करतो. ही वर्कड हार्ड, त्याने मेहनत केली. ओके, इथे थोडंसं मिस्टेक्स आहेत, तेवढं तुम्ही समजून घ्या. बोलण्याकडे लक्ष द्या. ही विल वर्क हार्ड, तो मेहनत करेल. नेक्स्ट, वी राईट लेटर्स, आम्ही पत्र लिहितो. वी रोट लेटर्स, आम्ही पत्र लिहिली. वी विल राईट लेटर्स, आम्ही पत्र लिहू. नेक्स्ट, शी कुक्स डिनर, ती रात्रीचे जेवण करते. शी कुक्ड डिनर, तिने रात्रीचे जेवण बनवले किंवा केले. शी विल कुक डिनर, ती रात्रीचे जेवण करेल. नेक्स्ट, द कॅट स्लीप्स, द कॅट स्लेप. पहा, द कॅट स्लीप्स म्हणजे मांजर झोपते. द कॅट स्लेप्ट म्हणजे मांजर झोपली. आणि द कॅट विल स्लीप, मांजर झोपेल. आय होप तुमच्या हे लक्षात येतं आहे. तुम्ही सुद्धा असे छोटे छोटे सेंटेन्स तयार करा आणि क्लिअरिटी तुमच्या डोक्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे की वर्बचे फॉर्म्स कसे यूज होत आहेत. आय टेक अ शार, मी शार घेतला म्हणजे थोडक्यात मी अंघोळ करते. हे आपल्याला इथे शार म्हणजे काय, बाथ. सो इन्स्टेड ऑफ युझिंग बाथ वर्ड यू कॅन यूज शार. ओके. शॉवर असा उच्चार करायचा नाहीये याचा. शार, शार. आय टुक अ शार, जे मी शार घेतला, मी अंघोळ केली. आय विल टेक अ शार, मी अंघोळ करेल. राईट. नेक्स्ट, ही ड्राइव्स अ कार, तो कार चालवतो. ही ड्रोव अ कार, त्याने कार चालवली. ही विल ड्राइव्ह अ कार, तो कार चालवेल. नेक्स्ट, दे विजिट देअर पॅरेंट्स, ते त्यांच्या आजी आजोबांकडे जातात. दे विजिटेड देअर ग्रँड पॅरेंट्स, ते त्यांच्या आजी आजोबांकडे गेले. आणि दे विल विजिट देअर ग्रँड पॅरेंट्स, ते त्यांच्या आजी आजोबांकडे जातील. येस. नेक्स्ट आहे, आय लाईक पिझ्झा, मला पिझ्झा आवडतो. आय लाईक पिझ्झा, मला पिझ्झा आवडला. आय विल लाईक पिझ्झा, मला पिझ्झा आवडेल. शी स्पीक्स इंग्लिश, ती इंग्रजी बोलते. शी स्पोक इंग्लिश, ती इंग्रजी बोलली. शी विल स्पीक इंग्लिश, ती इंग्रजी बोलेल. नेक्स्ट, वी लिसन टू म्युझिक, आम्ही संगीत ऐकतो. वी लिसन टू म्युझिक,
आम्ही संगीत ऐकले. वी विल लिसन टू म्युझिक. आम्ही संगीत ऐकू. नेक्स्ट. ही हेल्प्स हिज फ्रेंड. तो आपल्या मित्राला मदत करतो. ही हेल्प हिज फ्रेंड. त्याने आपल्या मित्राला मदत केली. ही विल हेल्प हिज फ्रेंड. तो आपल्या मित्राला मदत करेल. द स्टडी दे स्टडी एव्हरी डे. ते रोज अभ्यास करतात. ओके. दे स्टडीड एव्हरी डे. ते प्रत्येक दिवशी त्यांनी अभ्यास केलेला आहे असं आपल्याला म्हणायचंय. दे विल स्टडी एव्हरी डे. ते रोज अभ्यास करतील. ठीक आहे. सो तुमच्या लक्षात आलंय की ते असं करतील, ते तसं करतील, ते लवकर झोपतील, ते अभ्यास करतील, ते जेवतील, ते खातील, ते गाणे ऐकतील. सो प्रत्येक याला आपण विल लावलेलं आहे. दे विल स्टडी, दे विल लिसन, दे विल स्लीप, राईट. आणि जेव्हा त्यांनी केलं आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा आपण म्हणतो दे स्टडीड, दे स्लेप्ट, दे रोट लेटर. राईट. सो केलं आहे तिथे पास्ट फॉर्म तुम्हाला वापरायचा आहे. आणि नॉर्मल जेव्हा आम्ही अभ्यास करतो, आता प्रेझेंट टेन्स मध्ये आपण आपल्या डेली रुटीनच्या गोष्टी सांगत असतो की मी असं करते, मी तसं करते. त्याच्यासाठी वेळेचं काही हे नसतं. आपण जनरल सांगत असतो की हो मी रोज व्यायाम करते, मी रोज अभ्यास करते, मी रोज क्लिनिंग करते, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से. सो त्यावेळेला तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. सब्जेक्ट, देन नॉर्मल वर्ब, आणि असे हे छोटे छोटे सेंटेन्स तुम्ही करा आणि ट्राय करा. सो जे जे तुम्हाला दिसत आहेत वर्ब, हे काय आहेत जे लाल मध्ये आहेत हे सगळे वर्ब आहेत. सो हे वर्ब तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता. जसं मी म्हणेल आय क्लीन माय रूम, आय क्लीन द वॉशरूम, आय क्लीन माय किचन. सो क्लीन हे काय आहे? वर्ब. मग स्वच्छ करणे. सो काय काय तुम्ही स्वच्छ करू शकता? आय क्लीन माय बेडरूम, आय क्लीन माय रूम, आय क्लीन माय वॉशरूम, आय क्लीन द गराज. ओके, मी गराज स्वच्छ केलं. सो इट्स लाईक दॅट. सो ट्राय using the same verb, make your own sentence. चलो. I clean my room. मी माझी खोली साफ करते. I clean my room. मी माझी खोली साफ केली. I will clean my room. मी माझी खोली साफ करेल. She makes tea. ती चहा बनवते. She made tea. तिने चहा बनवला. She will make tea. ती चहा बनवेल. He plays the guitar. तो गिटार वाजवतो. He played the guitar. त्याने गिटार वाजवली. He will play the guitar. तो गिटार वाजवेल. Come on, guys. Repeat after me. He plays the guitar. He played the guitar. He will play the guitar. Come on, next. The dog barks loudly. कुत्रा जोरात भुंकतो. The dog barked loudly. कुत्रा जोरात भुंकला. The dog will bark loudly. कुत्रा जोरात भुंकेल. I write in my journal. मी माझ्या डायरीत लिहितो. I write in my journal. I wrote in my journal. मी माझ्या डायरीत लिहिले. आणि I will write in my journal म्हणजे मी माझ्या डायरीत लिहील. She takes photos. ती फोटो काढते. She took photos. तिने फोटो काढले. She will take photos. ती फोटो काढेल किंवा ती फोटोग्राफी करेल. आय होप हे छोटे छोटे सेंटेन्सची तुमची प्रॅक्टिस होते आहे. शी टेक्स फोटोज, शी टूक फोटोज, शी विल टेक फोटोज. दे एन्जॉय द मूवी. दे एन्जॉय द मूवी. दे एन्जॉयड द मूवी.
They will enjoy the movie. Okay. ते चित्रपट एन्जॉय करतात, त्यांनी चित्रपट एन्जॉय केला आणि ते चित्रपट एन्जॉय करतील. ओके, असे हे सेंटेन्स आहे. नेक्स्ट, ही रन्स एव्हरी मॉर्निंग. तो प्रत्येक सकाळी धावतो. ही रॅन एव्हरी मॉर्निंग. तो प्रत्येक सकाळी धावलाय. आणि ही विल रन एव्हरी मॉर्निंग. तो प्रत्येक सकाळी धावेल. नेक्स्ट, वी ट्रॅव्हल बाय बस. आम्ही बसने प्रवास करतो. वी ट्रॅव्हल्ड बाय बस. आम्ही बसने प्रवास केला. वी विल ट्रॅव्हल बाय बस. आम्ही बसने प्रवास करू. नेक्स्ट, शी वेअर्स अ ड्रेस. ती ड्रेस घालते. शी वोर अ ड्रेस. तिने ड्रेस घातला. शी विल वेअर अ ड्रेस. ती ड्रेस घालेल. नेक्स्ट, द टीचर एक्सप्लेन्स द लेसन. शिक्षक धडा स्पष्ट करतात किंवा एक्सप्लेन करतात. द टीचर एक्सप्लेन द लेसन. शिक्षकांनी धडा शिकवला, एक्सप्लेन केला. द टीचर विल एक्सप्लेन द लेसन. टीचर धडा स्पष्ट करतील, एक्सप्लेन करतील. आय विजिट माय आंट. मी माझ्या काकूला भेटतो. आय विजिटेड माय आंट. मी माझ्या काकूला भेटलो. आय विल विजिट माय आंट. मी माझ्या काकूला भेटेन. नेक्स्ट, ही रिपेअर्स द कार. ही रिपेअर्ड द कार. ही विल रिपेअर द कार. ओके, तो कार दुरुस्त करतो. तो त्याने कार दुरुस्त केली. तो कार दुरुस्त करेल. ते स्विम इन द पूल. ते तलावात पोहतात. दे स्वॅम इन द पूल. ते तलावात पोहले. दे विल स्विम इन द पूल. ते तलावात पोहतील. शी ड्रॉज अ पिक्चर. ती चित्र काढते. शी ड्रीव अ पिक्चर. ती चित्र काढेल. शी विल ड्रॉ अ पिक्चर. ती चित्र काढेल. नेक्स्ट, वी कुक टुगेदर. आम्ही एकत्र स्वयंपाक करतो. वी कुक टुगेदर. आम्ही एकत्र स्वयंपाक केला. वी विल कुक टुगेदर. आम्ही एकत्र स्वयंपाक करू. ही स्टडीज मॅथ. तो गणितचा अभ्यास करतो. ही स्टडीड मॅथ. तो गणिताचा अभ्यास त्याने केला. आणि ही विल स्टडी मॅथ. तो गणिताचा अभ्यास करेल. आय क्लीन द हाऊस. मी घर साफ करतो. आय क्लीन द हाऊस. मी घर साफ केले. आय विल क्लीन द हाऊस. मी घर साफ करीन. शी डान्स्ड वेल. ती चांगले नृत्य करते. शी डान्स्ड वेल. तिने चांगले नृत्य केले. ओके, इथं फरक आहे. शी डान्सेस म्हणू शकतात तुम्ही. शी डान्स वेल. शी विल डान्स्ड वेल. ती चांगलं नृत्य करेल. राईट. नेक्स्ट आहे दे रीड न्यूजपेपर. ते वर्तमानपत्र वाचतात. दे रेड न्यूजपेपर. ते वर्तमानपत्र त्यांनी वाचले. ओके, आता इथे तुमच्या लक्षात येईल की इथे पण रीड आहे आणि इथे पण रीड आहे. पण जेव्हा पास्ट मध्ये आपण बोलतो तेव्हा त्याचा प्रोनाउन्सिएशन रेड आपल्याला करायचं आहे. पण रीडच्या वर्बचं वैशिष्ट्य हे आहे की त्याचं फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म सेम आहे. रीड रीड रीड. ओके, सो तुम्हाला तो रीड म्हणून वाटेल, पण तो त्याचा पास्ट मध्ये बोलताना त्याचं प्रोनाउन्सिएशन रेड होतं, स्पेलिंग सेम असलं तरी.
नेक्स्ट, दे विल रीड न्यूजपेपर. ते वर्तमानपत्र वाचतील. नेक्स्ट, आय वॉच मूवीज. मी चित्रपट पाहतो. आय वॉच मूवीज. मी चित्रपट पाहिला. आणि आय विल वॉच मूवीज. मी चित्रपट पाहीन. नेक्स्ट, ही शॉप्स फॉर ग्रोसरीज. तो किराणा सामान खरेदी करतो. ही शॉप फॉर ग्रोसरी. त्याने किराण्याचं सामान खरेदी केला. आणि ही विल शॉप ग्रोसरीज. तो किराणा सामान खरेदी करेल. नेक्स्ट, शी सिंग्स इन द चोयर. म्हणजे ती गायन वर्गात करते. शी सॅंग इन द चॉयर. ती गायक वर्गात गायली. आणि शी विल सिंग इन चॉयर. ती वर्गात गाऊ शकेल. नेक्स्ट, ते प्ले चेस. ते बुद्धिबळ खेळतात. म्हणजे काय? त्यांनी बुद्धिबळ खेळलेले ते खेळतात. दे प्लेड चेस. ते बुद्धिबळ खेळले. आणि दे विल प्ले चेस. ते बुद्धिबळ खेळतील. नेक्स्ट, आय पेंट पिक्चर्स. मी चित्र काढतो. आय पेंटेड पिक्चर्स. मी चित्र काढली. आणि आय विल पेंट पिक्चर्स. मी चित्र काढीन. कमॉन गाईज, या वर्बचा वापर करून, पेंट या वर्बचा वापर करून तुम्ही पण 3 सेंटेन्स बनवा. तुम्ही काय पेंट करू शकता? यू कॅन से आय पेंट वॉल. आय पेंटेड वॉल. आय विल पेंट वॉल. ओके. मी भिंत रंगवतो. मी भिंत रंगवली. मी भिंत रंगवेन. ओके. सो कम ऑन, पेंट या वर्बचा वापर करून तुम्ही सुद्धा सेंटेन्स तयार करा. ही फिक्सेस द कम्प्युटर. ओके. फिक्स करणे म्हणजे काय? दुरुस्त करणे, नीट करणे. ही फिक्स्ड द कम्प्युटर. त्याने कम्प्युटर दुरुस्त केले. आणि ही विल फिक्स द कम्प्युटर. तो कम्प्युटर दुरुस्त करेल. नेक्स्ट, शी एक्सरसाइजेस डेली. ती रोज व्यायाम करते. शी एक्सरसाइज्ड डेली. ओके. तिने रोज व्यायाम केला. आणि शी विल एक्सरसाइज डेली. ती रोज व्यायाम करेल. नेक्स्ट, दे बिल्ड हाऊस. ते घर बांधतात. दे बिल्ड हाऊस. ते त्यांनी घर बांधली. ओके. आता बिल्डचा पास्ट फॉर्म बिल्ट आहे. दे विल बिल्ड हाऊस. राईट. ते घर बांधतील. आय ऑर्गनाइज माय डेस्क. मी माझा डेस्क व्यवस्थित करते. आय ऑर्गनाइज्ड माय डेस्क. मी माझा डेस्क ऑर्गनाइज केला. आय विल ऑर्गनाइज माय डेस्क. मी माझा डेस्क व्यवस्थित करेन. लास्ट आहे, शी टीचेस फ्रेंच. ती फ्रेंच शिकवते. शी टॉट फ्रेंच. तिने फ्रेंच शिकवली. शी विल टीच फ्रेंच. ती फ्रेंच शिकवेल. ओके. सो टीच चा भूतकाळ आहे टॉट. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या वर्ब्सचे प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म, फ्युचर फॉर्म माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो असं आपण सगळ्या टेन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. सिम्पल प्रेझेंट, कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस. ओके. एव्हरीथिंग वी विल प्रॅक्टिस इन whole this series. So if you don't want to miss any class, please you guys can subscribe the channel and follow me everywhere, so that you will not miss any video. Because guys, everything, जर तुम्हाला खूप चांगलं बोलायचं असेल इंग्लिश, सो प्रॅक्टिस करणं हा बेस आहे. आणि ही क्लिअरिटी येणं खूप गरजेचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने
बोलणार आहात, कोणतं वर्ब वापरणार आहात. बऱ्याचदा म्हटलं जातं की ठीक आहे, प्रॅक्टिस करून तुम्हाला आपोआप होईल. तो हे सेंटेन्स जर तुम्ही वारंवार बोलले, मोठ्याने बोलून त्याची प्रॅक्टिस केली, तर सहज तुम्हाला इंग्लिश बोलता येणार आहे. त्यामुळे हे व्हिडिओ रिपीटेड ऐका. आता मला एका चा मेसेज आलेला, कमेंट आलेली की मॅम मी तुमचा व्हिडिओ 10 वेळा रिपीट करून करून ऐकला आणि मला आता प्रॉपर कॉन्फिडन्स आलाय की सेंटेन्स कसे करायचे. सो तुम्ही असा विचार करू नका की मॅम मी एकदा व्हिडिओ बघितला, हा आता मला यायला पाहिजे. नो, यू हॅव टू रिपीट दॅट अगेन अँड अगेन. कारण की प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जितक्या वेळा तुम्ही रिपिटेशन्स कराल त्या गोष्टीचे, तितक्या पटकन तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. सो आपला नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहे, त्यामुळे कोणताही व्हिडिओ मिस करायचा नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून ऍडमिशन बुक करू शकता. कम ऑन, do practice. I hope you guys understand today's simple present, simple past, and simple future tense. Thank you, everyone, and keep practicing. See you in the next video. Bye bye.